मॉर्निंग, शुभ सकाळ, शुभ प्रभात मित्रांनो. नमस्कार, मी विलास. साप निघालेला आहे पुतळवाडी या ठिकाणी. मला फोन आलेला आहे. सापाची 3 पिल्लं मारलेले आहेत असं त्यांनी फोनवरती सांगितलेलं. छोटे छोटे पिल्लं होते, घराच्या शेजारी आहे, त्यामुळं नाईलाजाने मारायला लागले आणि साप ह्याच्यामध्ये गेलेला आहे म्हणून सांगितले त्यांनी. आता साप विषारी बिनविषारी माहिती नाही आहे. आता आपल्याला कांद्याची पिशवी आहे, कांद्याची बोन आहे, ते काढू आणि त्याच्यामधला असणारा साप मित्रांनो. खरं तर तो सापच नाही आहे, ते आहे साप सुरळी. आता तुम्हाला दाखवतो साप सुरळी आणि साप याच्यातला फरक काय. सापाला पाय नसतात, साप सुरळीला पाय असतात. आता त्यांचा गैरसमज झाला म्हणावा की दिसायला साधारण एकसारखंच असल्यामुळं बरेच जण त्या साप सुरळीला साप देखील बोलतात. त्याला आपल्याला पकडण्यासाठी पहिलं हे बघा, साप सुरळीला पाय. हे बघा, पायाखाली येऊन थांबलेली आहे. साधारण साप सुरळी आहे. हे काही बिनविषारी असते, हे काही विषारी नसते. तिला पकडलं की ते लगेच शिपटी सोडते. आता पकडलेले साप सुरळी या ठिकाणी खरं तर त्याचा आदिवास इथंच सोडतोय. आणि असं बऱ्याच ठिकाणी होतं, साप पकडायला बोलावल्यानंतर कधी भेटतो तर कधी भेटत नाही. कधी सापाच्या जागेवर साप सुरळी देखील भेटते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये.